एखादी सामान्य नोकरदार व्यक्ती तुम्ही बघितलेत 5-50 हजार रुपयांचा टॅक्स वाचवण्यासाठी किती खटाटोप करत असते. एखादा टॅक्स सेव्हिंग फंड विकत घेईल, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, फॉर्म नंबर 16 दरवर्षी फिलअप करा. पण याच उलट जे श्रीमंत लोक आहेत ना, या सगळ्या टॅक्सेशन सिस्टीमचा स्वतःसाठी वापर करतात आणि करोडो रुपयांचा टॅक्स वाचवतात. कसा? ट्रिक्स तर खूप आहेत, पण मी तुम्हाला मेजर 2-3 सांगतो. त्यातली तिसरी तर तुम्हाला शॉक करेल. नंबर 1, कधी तुम्ही या गोष्टीचा विचार केलाय की श्रीमंत लोकांवरती पण एवढं लोन का असतं? एखाद्या व्यक्तीचे 100 करोड रुपयांची प्रॉपर्टी असेल तरीही त्याच्यावरती 80 करोड रुपयाचं लोन कसं काय असू शकतं? कारण मी तुम्हाला सांगतो. जर का 100 करोड रुपयांची नेटवर्थ असेल ना, तर 30% इन्कम टॅक्स पे करायला लागेल, जो बसेल 30 करोड रुपये. त्याचऐवजी जर का त्या प्रॉपर्टीला कोलॅटरल बनून तुम्ही 80 करोड रुपयाचं लोन घेतलं ना, तर बँकेला फार तर 10-12% इंटरेस्ट पे करायला लागेल. त्याच्यावरती इन्कम टॅक्स पे करायला नाही लागणार. तुम्ही विचार करा आता किती पैसे त्या व्यक्तीने वाचवले. नंबर 2, ही जी श्रीमंत लोक असतात ना, ज्या काही लक्झरियस गोष्टी यूज करत असतात, म्हणजे लक्झरियस कार असेल, अपार्टमेंट असेल, अम्युनिटीज असतील, त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या स्वतःच्या नावावरती नसतात, तर कंपनीच्या नावावरती असतात. त्या गोष्टींसाठी जेवढे सर्व्हिस, मेंटेनन्स किंवा अजून काही चार्जेस लागतील, गाडीसाठी पेट्रोल लागेल ना, या सगळ्या गोष्टींसाठीचा खर्च ते स्वतःच्या खिशातून नाही करत, तर कंपनीच्या एक्सपेन्स शीट मध्ये दाखवतात आणि स्वतः मजा करत असतात. नंबर 3, तुम्ही कधी ही गोष्ट ऐकली की अजय देवगणनं बर्थडेला किंवा अॅनिव्हर्सरीला त्याच्या बायकोला 5 करोड रुपयांची कार गिफ्ट दिली? तुम्हाला काय वाटतं? त्यांचं खूप जास्त प्रेम आहे म्हणून दिलं का? कशासाठी दिलं मी तुम्हाला सांगतो. आपल्या देशामध्ये एक तर गिफ्ट आयटम जे असतात ना, त्याच्यावरती टॅक्स लागत नाही, त्यामुळे ती अमाऊंट डायरेक्ट त्यांच्या टॅक्सेबल इन्कम रेंज मधून कमी झालेली असते. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यावरती जे इनहेरिटन्स किंवा सरचार्जेस वगैरे लागत असतात ना, तेही गिफ्ट आयटम वरती लागत नाहीत.